नमस्कार मित्रांनो. सर्वप्रथम तुम्ही ही साम टीव्हीची न्यूज वाचा. याच्यावरती लिहिलं आहे की शेतकऱ्यांना मिळणार ₹9,000. पीएम किसानचा हप्ता वाढवणार. पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये प्रधानमंत्री मोदी यांनी घोषणा केली आहे. आता ती घोषणा काय केली मी तुम्हाला स्पष्ट वाचून दाखवतो. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार सुरू झालेला आहे. या प्रचार सभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली. राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाल्यात पीएम किसान सन्मान निधी योजनाचे ₹9,000 वाढवण्यात येईल. या योजनेअंतर्गत देशभरात वार्षिक ₹6,000 दिले जातात. आता ते पूर्ण ₹9,000 होणार आहेत. तर मित्रांनो, महागाई पण वाढत आहे आणि याच पाहून शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे की पश्चिम बंगालमध्ये मोठी घोषणा केली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी. त्यांच्या राज्यामध्ये जर भाजप सरकार बनलं तर पीएम किसान निधीचे पूर्ण ₹9,000 वाढवले जातील. तर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात प्रचाराला सुरुवात झालेली आहे. प्रचार सभेत प्रधानमंत्री मोदी यांनीच ही मोठी घोषणा केलेली आहे की शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये ₹9,000 दिले जातील. सध्या वार्षिक ₹6,000 आहे, तर आता 6,000 वरून ते ₹9,000 होणार आहे. तर पश्चिम बंगालमध्ये आता सध्या मतदान चालू आहे, तुम्हाला माहिती असेल. आणि ते मतदान संपल्यानंतर जर तिथं भाजपची सरकार बनली तर हे जे पीएम किसानचे जे आपल्याला ₹6,000 भेटतात वर्षाला, ते आता ₹9,000 असे होणार आहे. अशी माहिती नरेंद्र मोदी यांनीच दिलेली आहे. आता दुसरी बातमी तुमच्यासाठी आहे की राज्यभरातील 85,000 कृषी सेवा केंद्र आजपासून बेमुदत संपावर गेलेले आहे. सरकारच्या जाचक धोरणाच्या विरोधात आंदोलन हे झालेलं आहे. खते आणि बियाणे विक्रेत्यांच्या बेमुदत बंदचा निर्णय घेतलेला आहे. खते, बियाणे आणि औषधांच्या खरेदीवर परिणाम होऊ शकतो आणि तुम्हाला ते मिळणं अवघड होईल. यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना थेट परिणाम होईल. शेतकऱ्यांची चिंता वाढू शकते. तर आजच्या व्हिडिओमध्ये ह्या 2 महत्त्वपूर्ण बातम्या होत्या. हे व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा ज्यांना व्हिडिओची गरज आहे. आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, फॉलो करून घ्या, जेणेकरून तुम्हाला भविष्यात अशीच अपडेट भेटत राहील. भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.